नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता, खुशखबर, पेन्शनची मर्यादा वाढली, नवीन नियम लागू. जाणून घ्या तुम्हाला किती पेन्शन मिळणार, काय आहे पाहू आपण सविस्तर. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी, महाराष्ट्र सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 20 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन निश्चित करण्यात आली आहे. किमान पेन्शन, राज्य सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी किमान 7,500 रुपये पेन्शन निश्चित केली आहे. EPFO अपडेट, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयावरून वाढून 5,000 रुपये ते 7,500 रुपये करण्याची मागणी कामगार संघटनांकडून होत आहे आणि सरकार त्यावर विचार करत आहे. पेन्शन मर्यादा, पेन्शनसाठीची पगार मर्यादा 15,000 रुपयावरून 25,000 रुपयेपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे पेन्शनच्या रकमेत मोठी वाढ होऊ शकते. सर्व पेन्शनधारकांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही पेन्शनधारक असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे, कारण सरकारने पेन्शनच्या मर्यादेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला नेमकी किती पेन्शन मिळणार, कोणाला या निर्णयाचा फायदा होईल आणि तुमच्या खात्यात किती पेन्शन वाढून येणार, या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या हक्काची आहे. गेल्या अनेक दिवसापासून पेन्शनधारक आपल्या न्याय मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. अखेर सरकारने यावर सकारात्मक पाऊल उचलले आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पेन्शन वेज सिलिंग मध्ये सध्या ही मर्यादा 15,000 रुपयेवरून ती वाढवून आता 25,000 रुपये करण्याची हालचाल सुरू आहे. याचा थेट अर्थ असा की तुमच्या पेन्शनच्या गणनेत मोठा बदल होईल आणि निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम लक्षणीयरित्या वाढेल. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामध्ये 20 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या तब्बल 50% पेन्शन मिळणार आहे. तुम्हाला किती पेन्शन मिळणार? समजा जर किमान पेन्शनची मर्यादा वाढली तर ज्यांना आता 1,000 रुपये किंवा 2,000 रुपये पेन्शन मिळते त्यांना आता थेट 5,000 रुपये ते 7,500 रुपयेपर्यंत किमान पेन्शन मिळू शकते. तसेच EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उच्च निवृत्ती वेतनाची सुधारित सुविधा सुद्धा आता सुलभ करण्यात आली आहे. जर पगार मर्यादा 25,000 रुपये झाली तर तुमच्या फंडामध्ये जमा होणारी रक्कम वाढेल आणि भविष्यात मिळणारी पेन्शन सुद्धा दुप्पट होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.